जिम मध्ये जाऊन पिळदार शरीर तयार करण्याच्या नादामध्ये तरुणाई आपल्या जीवाशी खेळत असल्याचं धक्कादायक असं वास्तव समोर आलंय। नागपूरमध्ये एका 23 वर्षीय तरुणावरती अति व्यायाम केल्यामुळे अंथरुणाला खेळण्याची वेळ आली। सुदैवानं डॉक्टरांनी वेळीच उपचार केले आणि त्याचा जीव वाचलाय। पण या घटनेमुळे जिम मध्ये जाणाऱ्यांना अलर्ट केलेलं आहे। बघूया। ओम भोयर अवघ्या 23 वर्षांचा हा तरुण सध्या अंथरुणाला खेळलाय, कारण व्यायामाचा अतिरेक। 10 एप्रिलला ओम नेहमीप्रमाणे जिम मध्ये गेला। तिथं त्यानं शारीरिक क्षमतेपेक्षा अतिताण सहन करत व्यायाम करायला सुरुवात केली। त्यामुळे रक्तवाहिन्यांवरचा ताण इतका वाढला की ओमची मेंदूची रक्तवाहिनीच फुटली। त्यामुळे त्याला उलटी झाली आणि डोकं दुखायला लागलं। जिम मध्ये त्यानं ही बाब दुर्लक्षित केली, मात्र काही तासांनी त्याचा त्रास आणखी वाढला। पण ओमची आई नर्स असल्यामुळं तिनं लक्षणं ओळखली आणि तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं। त्याचं सॅच्युरेशन पण अगदी 39-35 पर्यंत आलं होतं आणि तिथे त्यांना हे केलं। त्याच्यानंतर MRI केलं। MRI मध्ये त्याला त्याच्या मेंदूमध्ये त्या गुठळ्या निघाल्या। तर डॉक्टर सचिन ढोमणे सरांना जेव्हा कॉल केला, त्यांनी सांगितलं की अर्जंट याला कॅथ मध्ये घेऊन ती प्रोसिजर करून आपल्याला त्या गुठळ्या काढायच्या आहेत। तर खान सरांकडे नेलं आणि 6 तासामध्ये त्याला जी ट्रीटमेंट मिळाली, म्हणजे गोल्डन आवर्स मध्ये जी ट्रीटमेंट मिळाली, त्याच्यामुळे आज तो सुरक्षित आहे। उपचारानंतर काही मिनिटातच ओमच्या मेंदूतील रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत करण्यात यश आलं। ब्रेनची नस फाटली ॲक्च्युली, जसं त्यांनी झटका मारला असेल, ब्रेनची नस फाटली आणि तिथनं क्लॉट तयार झाला आणि ते ब्रेनच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन घुसला तो क्लॉट। मग आम्ही ऑपरेशन करून तो क्लॉट काढला, पूर्ववत ब्रेन फ्लो सुरू झाला, पेशंट इम्प्रूव्ह झाला। परंतु असे काही हेडेक आणि वॉमिटिंग सडन स्ट्रेस नंतर होत आहे, ते इग्नोर नका करू। अतिव्यायाम करणं हे नेहमीच धोकादायक आहे। प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची क्षमता वेगळी असते, त्यामुळे व्यायामशाळेतही तज्ञ ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात। तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। राज्यामध्ये सगळीकडेच उष्णतेमुळे अंगाची लाही होते आणि त्याच वेळेला घोटभर पाण्यासाठी ग्रामीण भागामधल्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय। एप्रिल महिना संपत आलेला असताना बुलढाण्यामध्ये पाणीचं संकट ओढावलंय, ज्यामुळे गावागावामध्ये टँकर सुरू झालेत आणि त्याच टँकरच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत देखील सुरू झाली आहे। बुलढाणा हा आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघ, पण सध्या गायकवाड हे आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं सोडून भलत्याच विषयांवरती वेळ घालवताना दिसतायत। बघूयात। एप्रिल महिना संपत आलेला असताना बुलढाण्यावर ओढवलेली ही पाणीबाणी, टँकरच्या मागे घागरी घेऊन पळणारे लोक आणि टँकरच्या वर आळीपाळीनं बसणारी मुलं। बुलढाण्यातल्या 48 गावांमध्ये पाण्याची इतकी टंचाई जाणवते की आत्तापासूनच तहान भागवण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय आणि जिथे जिथे टँकर येतोय तिथे तिथे अशी लोकांची पळापळ होते। या लोकांवर ही वेळ फक्त पाणी नसल्यानं आलेली नाहीये, तर याला काही प्रमाणात लोकप्रतिनिधी देखील जबाबदार आहे। सध्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा बुलढाण्याचे आमदार शिवीगाळ करण्यात व्यस्त आहे। सध्याचा बुलढाण्याचा तापमानाचा पारा पाहिला तर तो 42 ते 43 अंशांवर गेलाय। भूजलाची पातळी खालावली आहे आणि पाण्याचे स्रोतही कमालीचे घटले आहेत। एप्रिल महिन्यातच बुलढाण्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात दर 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय, ही परिस्थिती आहे। 2 टर्म आमदार राहिलेल्या संजय गायकवाड यांना आपल्या मतदारसंघात ही स्थिती माहीत असेलच।
शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशकाला शिवीगाळ करणाऱ्या आणि आपणच कसे शिवरायांचे खरे पाईक आहोत याचा दावा करणाऱ्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवरायांनी 16व्या शतकात रयतेसाठी केलेलं जलव्यवस्थापनही थोडंसं माहीत करून घ्यायला हरकत नाही. पण इतका वेळ गायकवाडांना कुठे? त्यामुळे बुलढाण्यातल्या ग्रामीण भागातल्या रयतेची ही स्थिती आणि त्यांच्या आयुष्यातला दुष्काळ कधी संपणार हा प्रश्नच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वच पालकमंत्र्यांच्या सूचना दिल्या. त्यामध्ये मी सुद्धा नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली. जलसाठ्याचं पाणी साठवून ठेवणे, जास्त खर्च होणार नाही पाण्याचा याची काळजी घेणे, थोडी पाण्याची कपात करणे, असे विविध उपाययोजना या ठिकाणी करावं लागणार आहे. थेंब न थेंब पाणी त्या ठिकाणी वाहून जाण्यापेक्षा ते पाणी थांबवणे आणि जिरवणे याकडे लक्ष आहे. जनतेला विनंती आहे की या ठिकाणी पाणी यावर्षी वाचून वापरायचं आहे. खूप या ठिकाणी काटकसर करावी लागणार आहे. याकरता सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना आम्ही यापूर्वीच केली आहे. विदर्भ असो की मराठवाडा, अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी तसंही पाऊसमान कमी राहील असा इशारा हवामान विभागानं दिलाय. मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने जसे उन्हाळ्याचे असतात तसेच ते पूर्व मान्सून हंगामाचेही असतात. या काळामध्ये दक्षिण भारतापासून मध्य भारतापर्यंत कमाल तापमानात वाढ सुरू झालेली असते आणि सोबत समुद्रावरून बाष्पही येत असतं आणि त्यामुळे या दोन्ही स्थितींच्या संयोगामुळे अनेक ठिकाणी उंच ढगांची निर्मिती होऊन विजांसह पाऊस होत असतो. सध्या महाराष्ट्रावर एक अँटी सायक्लॉनिक स्थिती आहे. त्याच्यामुळे कमाल तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. अनेक ठिकाणी 39 ते 41 अंशांपर्यंत तापमान वाढलेलं आहे आणि सोबत समुद्रावरून बाष्पही आलेलं आहे आणि या दोन्हीच्या संयोगामुळे राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पाऊस होतोय. आणि गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनीही याविषयी बैठक घेतली आहे. फक्त ही परिस्थिती लक्षात ठेवून लोकांना जगण्यापुरतं पाणी मिळावं हीच अपेक्षा. बुलढाण्याहून संजय महाजनसह यामिनी दळवी, ABP माझा, मुंबई. सध्या 16 या आकड्याची राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि यामागचं कारण म्हणजे राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचण्यासाठी 16 या आकड्याला केंद्रस्थानी ठेवून जन्माला घातलेलं एक कोड. ही 16 आकड्याची नेमकी भानगड आहे तरी काय आणि त्यामागे नेमकं राजकारण तरी काय दडलंय? जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आणि सोमेश कोलगे यांचा हा रिपोर्ट. $16 is equal to what? या 16 आकड्यात दडलंय काय? बाजूला जादूगाराच्या वेशात मोदींच्या प्रतिमेशी जुळणारी आकृती आणि मॅजिशियन इज कॉम्प्रोमाइज्ड अर्थात जादूगारानं तडजोड केली असा मजकूर. मुंबईतल्या घाटकोपर, सिप्स, वांद्रे, खार, चेंबूर, अंधेरी आणि जोगेश्वरीसह अनेक भागात काँग्रेसनं हे पोस्टर्स लावले. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाची अपडेट ठेवणाऱ्यांना या पोस्टर्स मागचा संदर्भ सांगावा लागणार नाही. पण ज्यांना माहित नाही त्यांना लोकसभेत घेऊन जाऊया. महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना जादूगाराची उपमा दिली. Sir, the truth is the magician has been caught. The magician of Balakot, the magician of demonetization, the magician of Sindhur has suddenly got caught. Why? Yeah. Because he was... मग भाषण आटोपताना राहुल गांधींनी 16 आकडा लिहिलेला कागदाचा एक तुकडा दाखवला आणि सर्वांनाच हे कोडं उलगडण्याचं आवाहन केलं. Trying to pass this bill was a mistake because everybody knew there was going to pass. Panic reaction, as I said. So I was watching him and I noticed on my phone 16th of April. And I was like, my God, how crazy. That's the number. 16. This 16 number. This is the number. The whole answer to the riddle is in the number 16. Everything is in the number 16. Now if anybody understands what I'm saying, please send me a message and on Twitter you can tell what it is, but the answer to your problems, and you're going to find out very soon, is in the number 16. राहुल गांधींनी दाखवलेल्या या 16 आकड्याचा जो तो आपापल्या परीनं राजकीय अर्थ काढू लागला. या 16 आकड्याचे पोस्टर्स मुंबईत झळकले.
गड्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला हे कोडं सोडवण्यासाठी उसंत मिळाली असेल असं वाटत नाही. म्हणून पत्रकारांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना 16 आकड्याबाबत विचारलं. तेव्हा सपकाळांनी त्यांची गाडी थेट एप्स्टीन फाईल्सकडे वळवली. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या संदर्भात केलेलं जे वक्तव्य आहे की नरकातून लोक म्हणजे स्वतःच्या अमेरिकेला स्वर्ग म्हणत असतात आणि आपल्या मायभूमीला आपल्या भारताला कुठेतरी नर्क त्यांनी जो म्हटलेला आहे त्याचा मी निषेध करतो. आणि निषेध करत असताना भारताला नर्क म्हणून आपल्या जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान असणाऱ्या आपल्या भूमीला ते जेव्हा नर्क म्हणतात तेव्हा या देशाचा पंतप्रधान चुप्प बसतो, एक शब्दही बोलत नाही. डोनाल्ड ट्रम्प वारंवार नरेंद्र मोदींचा अपमान करत आलेला आहे. त्यांनी 100 वेळेस नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे. तो नरेंद्र मोदींचा अपमान हा एकीकडे भारताचाही अपमान आहे. दिल्लीतले काही राजकीय विश्लेषक या 16 आकड्याचा अर्थ तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांच्या संख्येशी जोडतात. कारण तिसऱ्यांदा पंतप्रधान बनताना मोदींनी या तेलुगू देसमचा पाठिंबा घेतलाय. त्यांच्या खासदारांचा आकडा 16 आहे. केंद्र सरकारच्या 272च्या संख्याबळात महत्वाची भूमिका आहे ती चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा तेलुगू देसम पक्ष याची. तेलुगू देसम पक्षाच्या खासदारांचा आकडा देखील 16 आहे. या 16 खासदारांच्या पाठिंब्यामुळे केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थिर आहे. त्यामुळे या 16 आकड्याचा संबंध तेलुगू देसम पक्षाच्या एकूण खासदार संख्येशीही जोडला जातोय हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आधी जादूगाराशी केलेली तुलना आणि मग 16 आकड्यांचं कोड. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या संकल्पनेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार करण्यास किती मदत झाली आहे हा संशोधनाचा विषय. मात्र थोडाफार प्रमाणात संशयाचं वलय निर्माण केलंय एवढं मात्र नक्की. दिल्लीहून सोमेश कोलगेसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. काही दिवसांपूर्वी नाशिकमधला कॉर्पोरेट जिहादचा प्रकार हा चांगलाच गाजला. मात्र कॉर्पोरेट जिहादचं हे लोण मुंबईमध्ये देखील आलंय का, असा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईच्या आगरीपाडा भागामधलं एक प्रकरण. 19 वर्षांच्या मुलीला अश्लील संदेश पाठवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या तरुणाला आगरीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणावरती तक्रारदार मुलीनं काही गंभीर आरोपही केलेले आहेत. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण बघूया. आधी नाशिक आणि आता मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद. मुंबईतल्या आगरीपाडा पोलिसांनी एका तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या तरुणाला अटक केली. मात्र तक्रारदार मुलीनं या तरुणाविरोधात जे काही आरोप केले आहेत ते ऐकून मुंबईतही कॉर्पोरेट जिहादच्या चर्चा रंगू लागल्यात. तो मला डायरेक्टली टेक्स्ट केला. त्या ग्रुपमधून त्यांनी माझा नंबर काढला. ऑफिसचा एक ग्रुप होता त्याच्यामधून त्यांनी माझा नंबर काढला आणि त्यांनी मला टेक्स्ट केला. टेक्स्ट करून त्यांनी मला कॉल केलाय. कॉल करून तो नॉर्मली नाही बोलत होता माझ्याबरोबर. एवढे घाण बोलत होता ज्याची काही लिमिट नाही. जो काही तो वर्ड्स यूज करत होता माझ्यासाठी, जो काही तो बोलत होता त्याच्याने गूजबम्स येतात लिटरली. जो काही तो बोलत होता त्याच्यावरून ना काही सांगू नाही शकत. तो किती घाण बोलत होता. चॅट्सवरती पण प्रॉम्प्ट व्हिडिओ वगैरे पाठवत होता तो मला, जे की मी ओपन करून तर कधी ते नाही केलं. मी माझ्या डॅडला सगळं सांगितलं की पप्पा तुम्ही हँडल करा, मी नाही सहन करू शकत हे सगळं. मात्र अशरफ नावाच्या संबंधित मुस्लिम तरुणाचा या तरुणीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न फसला. तरुणीनं धाडस दाखवत त्यानं जे मेसेज केले, कॉल केले त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवल्या. आता त्यांनी नंबर काढले आणि प्रॉपर त्यांनी हिंदू मुलींनाच टार्गेट केला, ज्याच्यातून 3 मुली समोर आल्या, ज्याच्यातून एक मुलगी माझी आहे. त्या 2 मुलींबरोबर सेम पॅटर्न यूज केला गेला आहे. त्यांना घाणेरडे व्हिडिओ पाठवले गेले. सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी त्यांनी घाण शब्द वापरले, मेरसा संबंध बना लो ये वो. आणि खूप क्लिअरली त्यांनी मेन्शन केलं आहे व्हॉट्सअपवरती. अशरफ सिद्दीकी करून त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज, ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले. त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अशरफच्या मुसक्या आवळल्या. त्याला लैंगिक अत्याचार, पाठलाग करणं तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत अटक केली. दरम्यान या संदर्भात मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या आपण पाहूयात. ज्या आम्ही सगळ्या ज्या लीडर आहोत, एक महिला पण याच्यामध्ये लढतोय, या याच्यामध्ये
काही गोष्टी खरंच चुकीच्या घडतायत आणि मुलींची फसवणूक होऊन मुली नको त्या गोष्टीला नेण्याचा जो तरुण वर्गाचा किंवा खास करून असं धर्माचे काही वापर करून आपल्या जाळ्यात ओढून ज्याला आपण लव जिहाद असं त्या प्रकार आहे, याच्या आम्ही नक्कीच विरोधात आहोत. आरोपी आणि संबंधित तरुणी एकाच कार्यालयात काम करत असल्यानं तसंच त्यानं मुलींचे नंबर ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळवल्यानं हा देखील एक कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अभिषेक मुठासह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. बघत पुढचा रिपोर्ट. वाल्मिक कराड, बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी. सध्या हाच कराड आणि त्याची गँग बीडच्या कारागृहामध्ये मुक्कामी आहे. मात्र कारागृहामध्ये कराडची मोठी बडदास्त ठेवली जाते असा आरोप आहे. बीडचा दुसरा कुख्यात गुंड सनी आठवले याच्या कथित एका ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आरोप करण्यात आलेत आणि ज्याच्या नावानं ही क्लिप व्हायरल होतीये तो सनी आठवले नेमका आहे तरी कोण? बघूयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांचा हा स्पेशल रिपोर्ट. बीड कारागृहात वाल्मिक कराडची दहशत. कराड गँगकडून इतर कैद्यांना मारहाण. जेल प्रशासन कराडच्या ताटाखालचं मांजर. हे प्रश्न जन्माला घातले आहेत सनी आठवले नावाच्या बीडमधील कुख्यात गुंडाच्या कथित ऑडिओ क्लिपनं. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची गँग बीड कारागृहात कैद आहे आणि त्याच कारागृहात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सनी आठवलेला सुद्धा ठेवण्यात आलंय. 2 दिवसांपूर्वी अजहर पठाण नावाच्या कैद्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं होतं. पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये त्यानं वाल्मिक कराड गँगकडून अमानुष मारहाण झाल्याचं सांगितलं, तर दुसऱ्या क्लिपमध्ये त्याने घुमजाव केला. वाल्मिक कराडला बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता असा युटर्न अजहर पठाणने घेतला. या पार्श्वभूमीवर कैदी सनी आठवलेच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. सनी आठवलेच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही. कैदी अझहर पठाणला वाल्मिक कराड गँगनं खरोखर मारहाण केल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आलाय. मी सनी आठवले, जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय. कालचं 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे हे खरं झालेलं आहे. त्याच्यावर जे अझहर व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले. वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं. त्याचा जॉब घेतलाय आणि त्या अझहरला 9 वाजता रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले. रात्री 9 वाजता हे कोणता प्रकार चालू आहे? आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय तर मग हे काय करायला होते बाहेर? आणि त्यांनी जो सांगितलेला प्रकार आहे त्याच्यासोबत ते खरं झालेलं आहे. त्याच्यावर सुपरिटेंडेंट चांदणे साहेब आणि बाकीचे जे अधिकारी कर्मचारी अधिकारी हे सगळे त्याच्यावर दबाव आणायला लागलेत आणि त्याच्यावर स्टेटमेंट घ्यायला लागलेत. काही बी त्याला 10,000ची कॅन्टीन देतो म्हणले, त्याला बाहेर पैसे द्यायची लालूच दिली आहे वाल्मिक कराडने त्यांनी आणि त्याला फुल प्रेशर मध्ये आणलेलं आहे. आणि जर त्यांनी ती चिठ्ठी लिहिलीच तर मग ती चिठ्ठी बाहेर गेली कशी, कुणी आणली याची बी चौकशी व्हायला पाहिजे. जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या सेवेत गुंतलंय असा आरोप या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलाय. कराडला सिम कार्ड, पैसे, डिश टीव्ही या गोष्टी कशा काय मिळतात असा प्रश्नही सनी आठवलेनं विचारलाय. गर्दी पक्का चेक करायला पाहिजे. हे तुम्ही सगळ्या बाहेर सांगा, हे मीडियाला सांगू द्या आणि माझी क्लिप तुम्ही व्हायरल करा वाटलं. आणि त्याच्याकडे कार्ड किती, कोणाच्या नावावर कार्ड आहे हे मला मध्ये येऊन भेटा म्हणावं. झडती पथकाला मी सगळं सांगतो. त्याला कॅन्टीन कोण देते, कोणता कर्मचारी कुठून पैसे आणून देते, कोण पैसे घेतात हे सगळं मला माहिती इथे जेलमध्ये. त्याच्यामुळे ह्यांना मी नकोय म्हणून ह्यांनी माझं ह्याच्यात नाव गवलंय आणि मला इथून जेल बदली करण्याचा प्रयत्न आहे. मागचं जेल प्रशासन सगळं वाल्मिक कराडच्या जीवावर चलतंय आणि हे माझ्या नावाचं नाक वापर करून माझ्या आमची बदनामी करायला लागली. ते परभणीचं त्यांचं तर काही संबंध नाही. ते हे सगळं इथं पैशाचं देवाण घेवाण चलतंय सगळं. वाल्मिक कराडला डिश टीव्ही कस काय दिली 2 दिवसात? सगळ्यांच्या डिश टीव्ही बंद आहेत, त्यांना डिश टीव्ही दिली नवीन सेटअप बॉक्स आणून. सगळी VIP सुविधा भेटते यांना इथं. आता ज्या सनी आठवलेची ही ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जातोय तो सनी आठवले नेमका कोण आहे ते बघूया.
बीडमधील कुख्यात गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे. खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे. अक्षय आठवले, सनी आठवले आणि आशिष आठवले या 3 भावांची टोळी आहे. तिन्ही भावंडांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सनी आठवलेने काही दिवस वाल्मिक कराड सोबत काम केलं, मात्र काही कारणांमुळे आठवले आणि कराडमध्ये बिनसलं. त्यानंतर आठवले कराडपासून वेगळा झाला. बीडमध्ये सनय आठवले विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आता आठवले आणि कराड हे वॉर बीडच्या कारागृहात देखील पाहायला मिळतंय. मात्र गुंडांच्या टोळ्यांना जरब बसवण्यात जेल प्रशासन कमी पडतंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. विकास माने, ABP माझा, बीड. बातमी आहे राज्याच्या राजकारणातली. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक बदल होत आहेत आणि आता दादांच्या कुटुंबामधल्या तिघांकडे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी वाटून देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. पक्षानं मात्र या चर्चेचा सध्या इन्कार केलेला आहे. बघूयात राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय. अजितदादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्रिस्तरीय नेतृत्व. पार्थ पवारांकडे मुंबई आणि दिल्लीची जबाबदारी. बालेकिल्ला बारामतीसह पुणे आणि ग्रामीण भागाची धुरा जय पवारांच्या खांद्यावर. संपूर्ण महाराष्ट्राची कमान सुनेत्रा पवारांकडे. पहाटे पहाटे उठून कामाला लागणारे, सर्व राज्याचा आवाका असलेल्या अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांशिवाय पक्ष चालवण्याची सवय लावून घेताना आता पक्षात 3 पातळ्यांवर नेतृत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी असेल, तर राज्यसभा खासदार पार्थ पवार हे दिल्ली आणि मुंबई या 2 महत्त्वाच्या शहरांवर लक्ष केंद्रित करतील. अजितदादांचे कनिष्ठ पुत्र जय पवार यांना बारामती शहर तसंच ग्रामीण पुण्याची जबाबदारी असेल. या नव्या रचनेकडे नीट लक्ष दिलं तर सर्व जबाबदाऱ्या या पवार कुटुंबियांमध्येच विभागल्याचं स्पष्ट होतंय. ज्यांना अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याची एक सवय लागली होती, त्यांच्यासाठी म्हणून कोणीतरी जबाबदारी सांभाळणं हे करून प्राप्त आहे. शिवाय पक्षाचं मुख्यालय मुंबईत आहे, त्यामुळे मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही समन्वय साधणं आवश्यक आहे, कारण पक्षाचे खासदार दिल्लीत आहेतच. तर राष्ट्रीय राजकारण शिवाय राज्य पातळीवरचं हे जे हेडक्वार्टर आहे मुंबई ते सांभाळणं. म्हणूनच की काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप त्यातल्या त्यात पवार कुटुंबामध्ये वाटप झालेलं दिसतं आणि हे एका अर्थी हे एक सूचक आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षावर पकड मजबूत करण्यासाठी काही ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीही झाल्या आणि पक्षाध्यक्षही. त्यानंतर आता या नव्या संघटनात्मक रचनेचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केलंय. काहींनी सावध तर काहींनी मोकळ्या मनानं. दादाच्या आकस्मिक निधनाच्या नंतर सुनेत्रा वहिनी पवार ते आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या पक्ष आम्ही चालवून राहिलेलो आहोत आणि म्हणून इतर काही गोष्टी कोणी काही बोलत असतील, काही कोणी उत्तर प्रत्युत्तर दिलं त्या भानगडीत त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही. आदरणीय सुनेत्रा काकींनी दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. त्याच्यानंतर पार्थदादा असतील, जयदादा असतील यांनी सुद्धा आपापल्या परीने त्या ठिकाणी पार्टीचे संघटन अधिक ज्या ज्या काही जबाबदाऱ्या घेतल्यात. मला खात्री आहे की पुढच्या कालावधीमध्ये दादांचा पश्चात दादांचेच विचार आणि दादांचीच कामाची पद्धत आत्मसात करून पक्ष अधिकाधिक या तिघांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत बदलाची राज्यात चर्चा असताना पक्षानं मात्र याचा इन्कार केला. माय एनसीपी स्पीक्स या एक्स हँडलवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा आणि सामूहिक नेतृत्वाला प्राधान्य देणारा पक्ष असल्याचं यात म्हटलं असून कार्यकर्त्यांनी अशा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये असा सल्लाही देण्यात आलाय. या निमित्तानं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पक्षाचे निर्णय त्यांनी घ्यायचे, त्यांच्या पक्षामध्ये आम्ही लुडबुड करून आम्हाला काय प्राप्त होणार आहे, त्याच्यामुळे तो आमचा भाग नाही. भाजप त्यांच्या पक्षामध्ये लुडबुड करते आहे आणि त्यांचे आमदार तोडायला प्रयत्न चालू झालेला आहे, त्यांचे काही मंत्री तोडायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही लुडबुड करायचं कारण नाही, पण भाजप आपल्या कामाला लागलेली आहे हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो. संघटनात्मक पद हे पक्षातलं असो किंवा सरकारमधलं,
राष्ट्रवादी जर सर्वोच्च पदावरती राहायचा असेल तर एकच महत्वाची अट आहे आणि ती म्हणजे पॉवर असणं गरजेचं आहे. अजित पवारांच्या कामाचा धडाका एवढा होता का 3 माणसांचं काम ते एकटेच करू शकत होते. त्यामुळे पक्षामध्ये एवढं मोठं नेतृत्व तयार होईपर्यंत 3 पवार मिळून दादांची उणीव भासू देणार नाही अशी पक्षातल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. निलेश बुजावले, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. कविवर्य सुरेश भटांनी लिहून ठेवलंय, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. या ओळी आठवण्यामागचं कारण म्हणजे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी परिवहन खात्याने घेतलेला मराठी सक्तीचा निर्णय आणि यावरूनच सुरू झालेलं एक नवीन राजकारण. हा निर्णय घेतला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि याच निर्णयाला सर्वाधिक विरोध होतोय शिवसेनेचेच नेते संजय निरुपम यांच्याकडून. आणि संजय निरुपम यांचा सामना सुरू झालाय मनसेशी. त्यामुळे मराठीचे कोण वैरी आणि कोण कैवारी असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टॉप गिअर टाकलाय. मात्र सरनाईकांच्याच पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे नेते संजय निरुपम या निर्णयाला ब्रेक लावण्यासाठी रस्त्यावर उतरले. उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी संजय निरुपम मुंबईतल्या दहिसरमध्ये आले. आपके मन में जो डर है उसको निकाल दीजिए. सरकार आपकी है, सरकार आपके प्रति संवेदनशील है और सरकार आपकी चिंता को दूर करेगी. दहिसरमध्ये निरुपमांचा सामना मराठी सक्तीची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेशी झाला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या गाडीवर दगड आणि बाटल्या फेकल्या. तसंच निरुपमांच्या कारची हवा देखील काढण्यात आली. याला जर निर्णयापासून प्रॉब्लेम आहे ना, सरकार तुमचं मंत्रिमंडळ तुमच्या वरती जाऊन बोलला. आमच्या दहिसर विधानसभेत म्हणणं आहे की एक चान्स दिला पाहिजे. उत्तर 15 वर्षापेक्षा जास्त मराठी राहतात नाही तर उत्तर भारतीय एवढे वर्ष त्यांना मराठी भाषा येऊ शकत नाही का? निरुपम 20 कालवाला आला, 20 कालवाला निरुपम आलाय. आमच्याकडे 20 कालवाला आलेला. अखेर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राने हे केलं तर मला अभिमान आहे. कारण की हे जर असं राजकारण असेल आणि हा जर विरोध करणं असेल, मी बोलू ना स्थानिक तयार आहेत. हा काय येतोय हा ह्याचा निषेध आहे. महाराष्ट्रात फक्त एकच बाजू कळला, मराठी भाषा आणि मराठी भाषा. प्रताप सरनाईकांच्या परिवहन खात्याच्या या निर्णयाला विरोध करताना त्यांचे सहकारी संजय निरुपमांनी संविधानाचं वाचन सुरू केलं. काय फरक कोणी बॅग करून कारण काय शेवटी मुंबई एक असा शहर आहे याच्या इकडे वर्षानुवर्षे लोक येतात आणि रोजीरोटी कमवतात. सगळ्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था महाराष्ट्र आणि मुंबई शहर मुंबादेवीच्या आशीर्वादाने सर्वांना भेटतो. मराठी लोकांना भेटतो काय? मराठी लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या जे कोपऱ्यातून लोक येतात इकडे आणि धंदे करतात, रोटी कमावतात. देशातले कोणा कानाकोपऱ्यातून लोक इकडे येतात आणि धंदे करतात, रोटी कमवतात. तो असा एक मुंबई शहराचा वैभव आहे. प्रस्तावित नियमातील बदलानुसार रिक्षा टॅक्सी चालक मराठीच्या चाचणीत अपयशी ठरले तर त्यांचा परवाना रद्द करू नका अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. तसंच चालकांना मराठी शिकता यावी यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. त्यांच्या जो ऑटो चालक आहे त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे. यामुळे मी परिवहन मंत्री साहेबांना प्रताप सरनाईकजींना एक पत्र पाठवलं आणि त्यांच्याशी बोललो पण आणि सांगितलं त्यांना की असा तुम्ही एक सक्ती लादू नका. भाषाचा सन्मान झाला पाहिजे, भाषाचा आग्रह ठेवला पाहिजे, पण भाषासाठी एक सक्ती लादून कोणी व्यक्तीच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण नाही केला पाहिजे. आपल्याच पक्षातील मंत्र्यांना संजय निरुपमांनी दिलेल्या आव्हानामुळे शिवसेनेच्या नेत्यांची मात्र अडचण झाली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेणाऱ्या प्रताप सरनाईकांना हिरो करताना संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेला मात्र व्हिलनच्या पंक्तीत बसवण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात हा साधा प्रश्न.
मराठीचा मुद्दा असल्यानं मनसे तरी कशी मागे राहिली असती? मराठी सक्तीच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या निरुपमांना विरोध करण्यासाठी मनसे नेते मनीष धुरी अनेक उत्तर भारतीय रिक्षा चालकांसह रस्त्यावर उतरले. मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं असा मजकूर असलेले स्टिकर्स मनसेकडून रिक्षांवर लावण्यात येतात. उनका मराठी का स्वागत करता हूँ और सीखने का प्रयास करूँगा. हम सीखना चाहेंगे, स्वागत योग्य निर्णय है, हमें सीखना अनिवार्य है, हम सीखेंगे. तब हम रिक्शे चलाते हैं, रोटी रोटी हमारी है, तो महाराष्ट्र में हम रह गए तो मराठी थोड़ा बोलेंगे, धीरे धीरे बोलेंगे. हम मनसेला विरोध करतानाच वकील गुणरत्न सदावर्तेंनी शिंदेच्या शिवसेनेवरही हल्लाबोल केलाय. मराठी भाषा ही केवळ एखाद्या संघटनेच्या म्हणजे राज ठाकरेच्या संघटनेच्या सातबाऱ्यावरच्या मालकीची आहे असं जे दर्शवण्याचा प्रयत्न होत आहे हे अत्यंत वेदनादायी आहे. भाषा आणि भाषेचं संगोपन, भाषेचा विकास ह्या वेगवेगळ्या पैलू, वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळे विभाग पाहत असतात. ते काय राज ठाकरेकडे दिलेला विभाग नाही महाराष्ट्र शासन म्हणून. कोण तिरस्कार करते मराठी भाषेचा? मला नाही वाटत. कारण मराठी भाषा सूचीमध्ये आहे म्हणजे ती भाषा देशाची भाषा आहे. प्रताप सरनाईकजी, भारताची भाषा सुद्धा आहे. कारण त्या सूचीत जेवढ्या भाषा आहेत, हिंदी भाषा असेल, मराठी भाषा असेल, ज्या ज्या भाषा त्या सूचीमध्ये आहेत त्या भाषा भारताच्या भाषा आहेत. आणि जेव्हा या भाषा भारताच्या आहेत तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हातून चुकीचा द्रोह होता कामा नये. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मराठीची सक्ती योग्य की अयोग्य यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी काय मत व्यक्त केलंय, ऐकूयात. जागतिक स्तरावर असलेल्या या शहराचं एक वेगळं मूल्यमापन केलं जातं. देशाची आर्थिक राजधानी आहे अशा मुंबईमध्ये धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये विभाजन करण्याचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मोठं नुकसान हे मुंबईचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. सगळ्या धर्माचं, जातीचं आणि भाषेचं सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं द्वेष निर्माण करण्याचं पाप हे सरकार करत असेल तर यांना कोणी माफ करणार? मराठी हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय. महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे हा आग्रह योग्य की अयोग्य यावरून राजकीय वादविवाद सुरू आहे. मात्र मराठी विषयी असलेल्या आपुलकीपोटी मराठीच्या प्रचारासाठी हा वादविवाद सुरू आहे की मराठीवरून राजकारण करत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीचा हा खटाटोप आहे. कवी सुरेश भट यांच्या शब्दात सांगायचं तर पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. वेदांतने देशाच्या राजकारणामध्ये आज एक मोठा भूकंप झालाय. गेले काही दिवस नाराज असलेले आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकलाय. त्यांच्यासोबत 7 खासदारांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. 2/3 पेक्षा जास्त सदस्य फुटल्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार या 7 जणांना आता दिलासा देखील मिळतोय. त्यामुळे आता राज्यसभेमध्ये भाजपचं संख्याबळ काहीसं वाढलंय. आज दुपारच्या नंतर नेमक्या काय काय आणि कशा कशा घडामोडी घडल्यात बघूया. अरविंद केजरीवालांच्या पक्षावर भाजपचा झाडू. 7 राज्यसभा खासदारांच्या हाती कमळ. मर्ज आवरसेल्व्स विद द बीजेपी, हम बीजेपी में विलय करते हैं. लोकसभेतील अपयशानंतर आपला जोराचा झटका. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला. पण जाताना ते एकटे दुकटे गेले नाहीत, तर राज्यसभेतल्या 10 खासदारांपैकी आणखी 6 जणांना घेऊन ते बाहेर पडले. दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चड्ढा यांनी आपण अन्य 6 खासदारांसोबत भाजपमध्ये जात असल्याचं जाहीर केलं. हमारे पास सिर्फ 2 ही ऑप्शंस थे, 2 विकल्प थे. या तो हम राजनीति छोड़ दें और पिछले 15-16 साल जो हमने
सार्वजनिक जीवन में काम किया उसे त्याग दें, या फिर हम अपने अनुभव को, अपनी स्किल्स को, अपनी पूरी ऊर्जा और एनर्जी को लेकर पॉजिटिव पॉलिटिक्स करें। इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं। आम आदमी पार्टीच्या 10 राज्यसभा खासदारांपैकी राघव चड्ढा यांनी या बंडाचं नेतृत्व केलंय। याची घोषणा करताना संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे 2 खासदार त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला होते। केजरीवाल यांच्या पीएनं मारहाण केल्यानंतर पक्षापासून आधीच दूर गेलेल्या स्वाती मालिवाल भाजपवासी झाल्या। त्याचबरोबर माजी कसोटीपटू हरभजन सिंग यांनी हाती कमळ घेतलाय। राजेंद्र गुप्ता आणि विक्रम सहानी या अन्य 2 खासदारांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। बंडखोरी केलेल्या खासदारांपैकी मालिवाल वगळता 6 जण पंजाब मधून राज्यसभेवर गेले। त्यामुळे आता संत बलबीर सिंग सिचेवाल हे एकमेव राज्यसभा खासदार केजरीवालांसोबत राहिले आहेत, तर दिल्लीतून निवडून गेलेले संजय सिंग आणि एनडी गुप्ता आपल्या मूळ पक्षासोबत कायम आहेत। केजरीवालांना रामराम ठोकताना राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षावर टीका केली, तर आपल्या नव्या पक्षाच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं। आज मैं बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ और बहुत शर्म के साथ ये कह रहा हूं कि जो पार्टी करप्शन खत्म करने की कसम खाकर बनी थी, वो पार्टी आज करप्ट और कॉम्प्रोमाइज्ड लोगों के हाथ में बुरी तरीके से फंस चुकी है। नेतृत्व पे जनता ने 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार मोहर लगाई है। हम सब अपने आप को सौभाग्यशाली महसूस कर रहे हैं कि हम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की लीडरशिप में और गृह मंत्री अमित शाह जी की संकल्प शक्ति के साथ जुड़कर बिना रुके और बिना थके देश के लिए काम करेंगे। ही पत्रकार परिषद आटोपल्यानंतर चड्ढा अन्य 6 खासदारांसोबत भाजप मुख्यालयात पोहोचले। भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांना पक्षात रितसर प्रवेश दिला। खासदारांनी केलेली बंडखोरी ईडीच्या भीतीमुळे असून ती पंजाबच्या जनतेशी केलेली गद्दारी आहे असा घणाघात आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलाय। ऑपरेशन लोटस है, अमित शाह के नेतृत्व में है, मोदी के नेतृत्व में है, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में है और पंजाब के साथ गद्दारी करने के लिए है। यह ऑपरेशन लोटस पंजाब के लोगों को धोखा देने और उनके कामों को रोकने के लिए। 3 दिन पहले डॉक्टर अशोक मित्तल के यहां पे रेड करती है ईडी, और उसके बाद सारे सबको एग्जाम्पल दिया जाता है कि भाई यहां रेड कर दी, देखो हम तुम्हारे यहां भी कर सकते हैं, और फिर अगर तोड़ के किसी को लेके जाया जाता है। ये ऑप्शन तो समझौता करने का, झुक जाने का, ये ऑप्शन तो महात्मा गांधी जी के पास, सुभाष चंद्र बोस जी के पास, शहीद भगत सिंह के पास, सबके पास ही था, लेकिन उन्होंने लड़ना तय किया और उसी से उनके कैरेक्टर को जज किया जाता है। आज इन्होंने जो रास्ता अपनाया है वो गद्दारी का, वो लोगों को धोखा देने का, इनके चरित्र को दिखाने का रास्ता है। पंजाब की जनता इनको जवाब देगी। आम आदमी पार्टी सोबत लव्ह हेट रिलेशनशिप असलेल्या काँग्रेसनं या निमित्तानं टोले लगावण्याची संधी सोडली नाही। दिल्ली ने विश्वास करके आम आदमी पार्टी को सरकार बनाने का मौका दिया, लेकिन ये तो होना ही था, क्योंकि ये हम पहले से कहते रहे हैं कि ये आम आदमी पार्टी पूरी तरीके से बीजेपी की एक बी टीम है। आज वो पर्दा हट गया है, आज सबके सामने आ गया है। जो बात हम शुरू से कहते आए थे, आज उसका पर्दा हट गया और ये लोग वहां पर जाकर इन्होंने दिल्ली की जनता को विशेष रूप से और देश की जनता को धोखा देने का काम किया है। एक काळ असा होता की भाजप नाही तर कोण या प्रश्नाकडे आपकडे अपेक्षेनं बघितलं जात होतं। मात्र दिल्लीत सत्ता येऊनही फारशी छाप पाडण्यात आलेलं अपयश, भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवाल सिसोदियांच्या एककल्ली कारभारावर टीका करत पक्षाचे बहुतांश संस्थापक आधीच बाहेर पडले। त्यातच आता आम आदमी पार्टीच्या राज्यसभेतल्या अस्तित्वावर भाजपनं झाडू फिरवलाय। आता लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी 3 खासदार एवढीच या पक्षाची ताकद उरली आहे। आता या अर्धा डझन खासदारांसोबत पक्षाचं अस्तित्व वाढवण्याचं आणि टिकवण्याचं आव्हान केजरीवालांसमोर असेल।
नवी दिल्लीहून सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा.